पाच ते 6 वर्ष झाले या गार्डनला. हळूहळू आम्ही ग्रो करतोय. फ्युचरमध्ये अजून ग्रो करू. यस. सो लेट अस स्टार्ट. एक असा आम्ही क्रिएटिव्ह तयार केला आहे. ब्रायोफायलम पानफोटी पण म्हणतात त्याला. आणि हे नुसतं पान दिवसात नाही खाल्लं तुम्ही तर तुमचा अमुतखडा वगैरे गायब होतो असं म्हणतात. त्यानंतर हे आहे आपलं चायनीज गुलाब. हे पावसाळ्यात आता आलं आहे मस्त. ही कोरफड आहे. आणि हे खरं तर बोन्साय आहे. बोन्साय मी गुलमोहरचं ट्राय करतो आहे. बऱ्यापैकी 2 वर्ष जुनं आहे. हे खूपच रुतलं आहे आता. त्यानंतर हे अशोका झाडाचं बोन्साय आहे. आणि हे पण बऱ्यापैकी जुनं आहे 2 वर्षाचं. हे गवत काही कामाचं नाही. त्यानंतर हा पांढरा गुलाब आहे. छोट्या पानांचा गुलाब. त्यानंतर हे एक इक्झोरा स्पीसीज आहे. नेमकी कोणती आहे सांगता येणार नाही. त्यानंतर सदाफुली आपल्याकडे. हे युनिव्हर्सिटीतनं आणलं आहे मी, पुणे विद्यापीठातून. हे खरं तर ऑस्ट्रेलियन झाड आहे. ह्याला काहीतरी नाव आहे विसरलो मी. त्यानंतर पिंपळाचं बोन्साय. इथे एक तुळस आहे, ब्रह्मतुळस. इथे पिंपळाचं बोन्साय करायचा प्लॅन आहे. हे गावावरून आणलं आहे मी. ह्याला ABCD म्हणतात. हे कुंपण म्हणून वापरतात गावाला. त्यानंतर तिकडे मनी प्लांट एक आहे. आणि ही एक क्लाइंबर आहे. ही पण मस्त झाली आहे. त्यानंतर हे टोमॅटो. हे टोमॅटो आम्ही लावलं आहे यावर्षी. या बॅग्स घेतल्या आहेत, ग्रो बॅग्स. आणि होपफुली वी आर एक्सपेक्टिंग टोमॅटोज in the month of August or September. Let us see. Then we are having another bonsai. हे 4-1 वर्ष जुनं आहे. असं खोड एकदम जाड झालं आहे बघा. पिंपळाचा बोन्साय केला आहे. त्यानंतर खाली इकडे आपलं कडुलिंब आहे. आणि यस इकडे कॅक्टस आहे. कॅक्टस हे पण जुनं आहे खूप. आणि काही स्टोन्स ठेवले, स्टोन कलेक्शन. नंतर मोठ्या झाडांपैकी एक फिग आहे आमच्याकडे, अंजीर. हे पण आता 2 वर्ष जुनं आहे. त्यानंतर हा चाफा आहे. चाफा चांगलाच फुलला आहे. म्हणजे पानं मस्त झाली आहेत. पूर्ण पानझड झाली होती. आता पावसाळ्याच्या आधी मस्त पानं आली आहे त्याला. त्यानंतर इकडे आपल्याकडे आहे आंबा. कलम केलेला आहे, म्हणजे कलमी आंबा आहे. आणि जास्वंदीचे 2-3 प्रकार आहेत. ही एक वेगळी आहे, ही एक वेगळी आहे. आणि ही ओरिजिनल जास्वंद जी लाल फुलाची ती. त्यानंतर ही एक जास्वंदी आहे जिला छोटी फुलं येतात, लालच येतात पण छोटी आहेत. ही पण मस्त आहे. त्यानंतर वी हॅव दिस गवती चहा. खूपच उपयोगी अशी. इथे कढीपत्त्याचं छोटं आहे. त्यानंतर हे हळद आहे. इकडे हे काहीतरी ह्याला हे गावावरून आणलं आहे. हे पण एक क्लाइंबर आहे. आणि ह्याचं कंदमूळ आहे, त्याचं नाव विसरलं मी. ही सदाफुली. सदाफुलीने टेक ओव्हर केला आहे, लावली नाही आहे, आपोआप आली आहे. आणि हा कढीपत्ता हा कट केला, बराच उंच झाला होता. आणि यस वी आर एक्सपेक्टिंग टू ग्रो. फुटेल, हे काय फुटतं इथे. त्यानंतर इकडे रामफळ आहे आपल्याकडे. इकडे कृष्ण तुळस आहे, एकदम परफेक्ट काळी. ठीक आहे. आणि इकडे आपल्या शेवंती आहे.
आता ही मस्त फुलली आहे पावसामुळे, तर हिला पण मस्त फुलं येतील. ही कोंबडी आमची बेला. हा मोगरा आहे, एक ओपन मोगरा. त्यानंतर इकडे माझं आवडतं झाड सोनचाफा. हे पण आता मोठं होत चाललं आहे आणि मोस्टली फ्लॉवरिंग पण होऊ शकतं या सीझनला. इथे पण सदाफुली आपोआप आली आहे. हे लिंबाचं झाड आहे. हे खूपच असं गुंता झालं आहे ॲक्च्युली. याला लिंबू वगैरे येतच नाहीत, आय डोंट नो वाय. त्यानंतर इकडे पाहू शकता तुम्ही रुई आहे. आणि ही रुई ही खरं तर पांढरी रुई आहे. ही खूप रेअर असते आणि घरी असावी असं म्हणतात. त्यानंतर इथे इक्झोरा आहे लाल कलरचा, मस्त याचा ग्रुप येतो असा. हे बघा इन्फ्लोरेसन्स. ही आपली आळूची पानं आहेत. आळू पानं खरं तर जमिनीत असले की जास्त मोठी पानं होतात. ही आपल्या बकेटमध्ये असल्यामुळे छोटी आहेत. त्यानंतर इकडे एक अजून एक पांढरा किंवा हा एक गेस डबल, जो डबल असतो जास्वंदी, तो आहे मस्त अबोली कलरचा. इकडे ही गोकर्णाची वेल आहे. ही पण तुम्ही चहात टाकून चहा मस्त होतो. इकडे पण टोमॅटोचे बिया आहेत टाकलेल्या आणि फ्लॉवरिंग पण स्टार्ट झालं आहे. इथे एक जास्वंदी आहे, म्हणजे जवळजवळ 5-6 प्रकार आहेत जास्वंदीचे आमच्याकडे. हे एक येल्लो कॉमन फूल, हे पण मस्त पावसाळी येतं. आणि हे त्याला आय थिंक हॉर्स टेल म्हणतात की फॉक्स टेल काहीतरी म्हणतात, कारण ते फॉक्स टेलसारखं दिसतं. त्यानंतर इकडे कॅक्टसच आहे युफोर्बियासी आणि फ्लॉवरिंगमध्ये असतं कंटिन्युअसली. त्यानंतर वी हॅव दिस. हे पिंपळवड मी सर्व रोड साईडनी घेऊन आलो आहे. तसंही ते रोडवर मरणार आहे, त्यामुळे यांचं बोन्साई करायचा प्लॅन आहे. इथे एक गुलाब आहे लाल, इकडे एक तुळस आहे. ही कोरफड मोठी मस्त आहे. आणि ब्रह्मकमळ हे पण व्यवस्थित झालं नाही आहे. इथे एक गुलाब फुललं आहे मस्त. हे अननस लावलं आहे. हे अडुळसा आहे. अडुळसाची पानं तुम्ही औषध म्हणून वापरू शकता. इथे एक बोन्साय करायचा प्लॅन आहे गुलमोहरचा. हे एक बोन्साय आणि सर्वात महत्त्वाचं लिली. सो 2 प्रकारच्या लिली आहेत सध्या फुललेल्या. व्हाईट आहे आणि ही पिंक आहे. केवढी भारी दिसते बघा. नंतर हे वडाचं झाड आहे, त्याचं पण मस्त बोन्साय करतो आहे. झालं आहे ऑलमोस्ट. 2 फांद्या फुटल्या आहेत, 3. आणि एक्सपेक्टिंग पारंब्या वगैरे, म्हणजे जवळजवळ तुम्हाला बरेच वर्ष ठेवावं लागणार आहे. सो हे असं आमचं गार्डन. आवडलं का?